मध्ये सर्दीने पार नको केली. तुम्ही बघू शकता संपूर्ण जे नाक आहे संपूर्ण लाल झाले. हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी अनिकेत चावरे. तर मित्रांनो, आज मी उठलो आहे 2 वाजता. मित्रांनो तुम्हाला सांगतो, कारण एवढा आजारी तुम्हाला सांगतो म्हणजे सर्दीने पार नको केली. तुम्ही बघू शकता संपूर्ण जे नाक आहे संपूर्ण लाल झाले आणि एवढे कणकणी आल्यावर झाली ना, त्यामुळे ना दिवसभर झोपून होतो. डायरेक्ट आत्ता दुपारी उठलो आणि उठून मस्त आंघोळ वगैरे केली. जरा बरं वाटते आंघोळ केल्यानंतर, खूप फ्रेश वाटते, कारण सर्दीने पार नको केली. मित्रांनो काल धरून मित्रांनो शिकून पार जॅम झालो. तुम्ही बघू शकता नाक वगैरे संपूर्ण म्हणजे अख्खा चेहराच लाल झाला आहे. मित्रांनो आंघोळ वगैरे केली आणि आंघोळ वगैरे केल्यानंतर महाराजांचं स्मारक आणलं होतं शिवजयंतीला. आणि त्याच्यानंतर आहे ना, सगळ्यात पहिले आंघोळ केल्यानंतर याला फडकं वगैरे मारून घेतलं. एकदम मस्तपैकी केलं नाही का. खूप जास्त धूळ बसली होती याच्यावर, त्यामुळे साफ केलं पहिल्यांदी. मित्रांनो तसं आंघोळ केल्याच्या नंतर हे बघू शकता तुम्ही, देवाच्या पाया वगैरे पडलो आणि दिवा हा सकाळी लावलेला आहे, अजून पण तसाच आहे. मित्रांनो किचनमध्ये बघू शकता संपूर्ण असा राडा आहे नाही का, सकाळ धरून भांडी वगैरे संपूर्ण किचन असा पूर्ण फुल भरला आहे. सर्दी झाल्याच्या नंतर पाणी ते एवढी पिऊशी वाटतं तुम्हाला काही विचारायलाच नको. आणि ते पण थंड पाणी पिऊशी वाटतं. सकाळ धरून खूप जास्त पाणी पण पिलं आहे, पण सर्दीने मात्र नको केली. बरं सर्दी बरीच होईना. तर मग मित्रांनो, मी माझा आजचा छोटासा ब्लॉग इथंच थांबवतो. भेटूया मग आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.